नमस्कार. आज बघूया स्वयंपाकघरातल्या काही सोप्या ट्रिक्स ज्याने अन्न एकदम ताजं राहील. अरेच्छा, डब्यातली हळद दगडासारखी कडक झालीये. हे तर नेहमीच आहे नाही का? आणि हिरव्या मिरच्या किंवा आलं ते तर वापरण्याआधीच खराब होतात. काय करावं? पण थांबा, काळजी नको. आज आपण यावर 5 एकदम सोपे आणि खात्रीशीर उपाय पाहणार आहोत. चला तर सगळ्यात आधी बघूया मसाल्यांच्या समस्या. हे तर प्रत्येकाच्या घरात होतच. हळद कडक होऊ नये, मग डब्यात एक तमालपत्र ठेवा आणि मसाल्यातला ओलावा घालवण्यासाठी कोळशाचा तुकडा, बस. बरं, मसाले तर झाले. आता बघूया ताज्या भाज्या कशा टिकवायच्या. हे खरंच एक चॅलेंज आहे. हिरव्या मिरच्या ताज्या आणल्या की लगेच सुकतात आणि मग चव आणि तिखटपणा दोन्ही गायब. त्यासाठी काय करायचं? मिरच्या पेपर टॉवलमध्ये गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवा, एकदम ताज्या राहतील. आणि आल्याचं काय? ते तर लगेच सुरकुततो आणि खराब होतं, म्हणजे पैसे वायात जातात. पण यावर एक मस्त उपाय आहे. आलं कोरड्या वाळूत पुरून ठेवा, बघा आठवडे टिकेल. आणि आता शेवटची पण सगळ्यात महत्त्वाची टिप, उरलेल्या अन्नाचं काय करायचं? उरलेली भाजी बऱ्याचदा वाया जाते किंवा मग तिचे छोटे भाग करणं जरा अवघडच होतं नाही का? त्यासाठी एक सोपी आयडिया. उरलेली भाजी बर्फाच्या ट्रेमध्ये घालून फ्रीज करा, एकदम परफेक्ट. तर बघितलं, या छोट्या छोट्या युक्त्यांनी स्वयंपाकघरात किती मोठा बदल घडू शकतो. यामुळे अन्नाची नासाडी टळते, पैसे वाचतात आणि जेवणही नेहमी चविष्ट बनतं. सगळेच फायदे. यावरून एक प्रश्न पडतो, स्वयंपाकघरातले असे अजून कोणते नियम आहेत जे आपण बदलू शकतो? विचार करण्यासारखं आहे.